नमस्कार. जय श्री कृष्ण. येणाऱ्या 1 डिसेंबरला गीता जयंती आहे. आपण गीता जयंती का साजरी करतो? गीता जयंती साजरी करतो म्हणजे कुठल्याही ग्रंथाचं आपण अशी जयंती साजरी नाही करत, पण आपण आपल्या भगवद्गीता ह्याची जयंती साजरी करतो. का बरं भगवद्गीता आपण शिकायची? आपल्या जीवनात भगवद्गीतेचं एवढं महत्त्व आहे. तर तुम्हाला जेव्हा भगवद्गीता तुम्ही वाचता, जेव्हा शिकता, त्याचा अर्थ जाणून घेता, तेव्हा कळायला लागतं की भगवद्गीतेत काय काय आहे. भगवद्गीता काय सांगते आपल्याला जीवन जगायला, कसं जीवन जगायचं हे सांगते. त्यामध्ये कर्म करा, कर्म करताना फळाची आशा करू नका. पण जेव्हा आपण कर्म चांगल्या प्रकारे करतो तेव्हा फळ आपल्याला नक्कीच मिळतं त्याचं. त्यामुळं आपण प्रत्येक वेळेस भगवद्गीतेचं वाचन करताना कर्म, फळ ह्याकडे लक्ष न देता भगवद्गीता आपल्याला काय शिकवते की येणारे जे संकट आहेत त्यासाठी आपण जेव्हा द्विधा मनस्थितीत असतो तेव्हा आपल्याला कसं त्याच्यातनं पार पडायचं आहे. म्हणजे अर्थात आपण प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडतो असं नाहीच, पण आपल्याला एक जगायसाठी जो बळ हवं असतं तर ते भगवद्गीतेतून आपल्याला मिळतं असं मला वाटतं. आणि आपण आता बघतोय की इतर परिस्थिती, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, तर आपली मुलं इथे सुरक्षित आहेत का, ही सगळ्या पालकांना भीती वाटत आहे. माझं मूल सुरक्षित आहे का? अर्थात मला पण भीती म्हणजे वाटतं की माझ्या मुलाला मी सुरक्षित आहे का, तो म्हणजे सुरक्षित आहे का, तो त्याला जे मी संस्कार दिले त्यामधून तो घडतोय का, असे विचार येतात. कारण की आपण संस्कार दिलेले असतात, पण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती असते, त्याच्यानुसार कधीही त्याच्यात बदल होऊ शकतो. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर भगवद्गीतेचा मार्ग त्यांना दाखवून द्यायचा आहे. तर ह्याच्यासाठी मला विशेष करून असं वाटतं की लहान मुलांना भगवद्गीता शिकवण्यासाठी पालकांनी प्रवृत्त करावं. काही मुलं नाही तयार होत, ठीक आहे, पण त्यांना थोडंसं प्रयत्न करून तयार करा. पण जी मुलं शिकू शकतात, आवड आहे, त्यांना अवश्य तुम्ही भगवद्गीतेसाठी प्रवृत्त करा. भगवद्गीतेचा श्लोक म्हणायला लावा आधी. कारण की प्रत्येक वेळेस मुलांना अर्थ सांगणं ह्यानुसारच मूल भगवद्गीता वाचेल असं नाही. उच्चारणामध्ये पण मुलांना त्याचा फायदा आहे. भगवद्गीतेचं जेव्हा मग संस्कृतचं उच्चारण करतो तेव्हा मन, बुद्धी आणि शरीर यावर त्याचे परिणाम होतात. आवर्जून याचे रिझल्ट आम्ही स्वतः जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा आम्ही स्वतः बघितलेले आहेत. आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो, आपल्याजवळ जे वाईट विचार असतात ते जात नाहीत कितीही प्रयत्न केला तरी. पण काही वेळेस आपण त्या विचाराला दिशा देण्यासाठी भगवद्गीतेतून आपल्याला मार्ग मिळतो असं मला वाटतं. आणि मला शेवटचा एक सगळ्या पालकांना अर्थातच मला हे सांगायचं आहे की मुलांना भगवद्गीतेच्या वर्गाला पाठवा. तुमच्याजवळ जिथं आहे तिथे भगवद्गीतेच्या वर्गाला पाठवा. असं नका म्हणू की मी माझ्या मुलाला तेवढ्या वेळात तो खेळणं त्याचं राहून जाईल, मला सोडायला नाही जमत, मला आणायला नाही जमत. तुम्ही ऑनलाईन पण भगवद्गीतेचे वर्ग करू शकतात मुलांसाठी. मुलांसोबत बसा, मुलांना तेवढा वेळ तुम्ही द्या. 40 मिनिटाचा गीता परिवारचा वर्ग आहे. त्याच्याशिवाय गीता धर्म मंडळ हे पण गीता शिकवण्यासाठी खूप उत्तम मार्गाने मुलांना शिकण्यात पुढे नेत आहे. तर ह्याचा तुम्ही अवलंब करा आणि तुमच्या मुलांना भगवद्गीता शिकवण्यासाठी प्रवृत्त करा. मी म्हणजे कळकळीची विनंती करते अशी, कारण की जी परिस्थिती आपल्याजवळ येत आहे, आपली मुलं ह्याला कशी तोंड देतील ह्याकडे आपल्याला बघण्यापेक्षा कृतीतून त्यांना घडवायचं आहे. आणि हे समाजापुढं दाखवायचं की आपण दाखवायला म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना सुरक्षित आणि सक्षमरित्या घडवलं पाहिजे. तर हे भगवद्गीता ह्याचा एक उत्तम पाया आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यांना गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवद्गीतेच्या चरणी भगवद्गीतेला नमन करून मी तुमच्यासमोर ही प्रार्थना करते. जय श्री कृष्ण.